मी जेन्युइनली सांगतो. आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे, पण जेन्युइनली मी खरंच आता मला खरंच सुचत नाही. मी येतो परत, थांबा. मी येतो साहेब आले. मी खरंच काय पाठ करून नाही आलोय म्हणून, पण तुमच्या ताकदीमुळे मला जरा धडकी भरली. थोड्या घोषणा द्या, म्हणजे मला भाषण आठवेल. मजा केली रे. लव्ह यू टू. हाय ग. नमस्कार. थोड्या घोषणा द्या, म्हणजे मला भाषण आठवेल. मजा केली रे. सर्वप्रथम मला वाटतं की आपलं चालू व्हायच्या आधी ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या युवकांनी, ज्या ज्या तरुण तरुणींनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून केंद्रातनं राजीनामा घेतलाय, त्यांच्या पालकांसाठी, त्या तरुणांसाठी मला वाटतं आपण खूप जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. मी जेन्युइनली सांगतो, मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. आणि हे मी खूप जाणून बुजून बोलतो. मी दरवेळेला बोलतो, कारण मला राजसाहेब माझे वडील आहेत म्हणून नाही, ते राजकारणात आहेत म्हणून नाही, कारण माणूस प्रामाणिक आहे. आणि मी हे पण छाती ठोकपणे सांगतो की तुमच्यासारखे सहकारी मला मिळाले नसते तर मी राजकारणात टिकलो नसतो. जेन्युइनली मला तुम्हाला सांगायचं आहे की जे काय आता फॉर एक्झाम्पल आपले अनेक आंदोलनं झाले गेल्या अनेक वर्षात. मला राजसाहेबांनी जेव्हा विद्यार्थी नेत्याचं पद दिलं, महाराष्ट्राचा दौरा निघाला, तुमच्यासारख्या अनेक तरुण तरुणींना भेटलो, आपण पहिलं युनिट स्थापनेचा कार्यक्रम दिला, तो तुम्ही इतक्या उत्तम प्रकारे राबवलाय. त्याच्यानंतर आपण आज इथपर्यंत आलो. मला माहित नाही मी तुमच्याशिवाय काय केलं असतं. आणि जेन्युइनली मी हे सांगतो, कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही आत्तापर्यंतचा दौरा झाला, तो सगळे जे झाले आंदोलनं मला वाटतं विसरला पाहिजे. कारण मला आता तुम्हाला सांगायचे पण नाहीत आपण काय केलंय, आणि तुम्हाला आठवतं पण मला वाटतं विसरला पाहिजे. मला माहिती आहे आपण कुठच्याही आंदोलनात थांबलो नाही जोपर्यंत यश मिळालं नाही, जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तोपर्यंत आपण थांबलो नाही. पण आपण हे सगळे आंदोलन विसरले पाहिजे. आपण मी जेन्युइनली सांगतो. आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे, पण जेन्युइनली मी खरंच आता मला खरंच सुचत नाही. मी येतो परत, थांबा. स्थिर स्थावर आहे मी. असं बाबा वगळता मला इतकं पटकन इतका मोठा माणूस जवळ येईल अशी सवय नाही आहे. सगळ्यांना ऐकायचं ना अजून साहेबांकडून. कसं असं माहिती आहे की काल म्हणजे माझी एक छोटीशी बगर सांगतो स्वतःचीच. कालचा अनुभव माझा रात्रीचा साधारण 1:30-2 वाजता. असं असतं की कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यावर ना तिथल्या मुख्य प्रमुखांची आपल्याला माहिती येते आणि आपण ती फेअर करतो, निवेदक म्हणून आपण काम करतो त्याच्यावर. काल असं काहीच करायला लागलं नाही हो, फक्त लिहावं लागलं जे सगळं माहिती होतं. आणि जे सगळं माहिती होतं ते सगळं खरं खरं होतं, उघड उघड होतं.
22 वर्षात निवेदन लिहिताना फक्त ह्या 2 माणसांबद्दल लिहिताना लेखणी थांबतच नव्हती. शेवटी ते ChatGPT वापरावं लागलं आणि सांगितलं की हे 3 पानांचं थोडंसं छोटं करून दे. ते म्हणाले की नाही, ते छोटं करण्यासाठी प्रो घ्यावं लागेल. मी म्हटलं मग मोठंच राहू दे. मग इकडे येऊन आम्ही फेअर केलं. तसंच मोठ्या साहेबांबद्दल पण जेव्हा आपण लिहितो तेव्हा विशेषण तुमच्या समोर येऊन उभी राहतात की आता वरच्या वाक्यात झालेलं आहे तर दुसऱ्या वाक्यात दुसरं आलं पाहिजे. म्हणजे इतकं ते प्रगल्भ आहे सगळं विश्व ह्या 2 माणसांचं. मला असं वाटतं ह्या दोन्हीही महान विचारवंत आणि कृतिशील विचारवंतांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि कसं आहे की विद्यार्थी सेनेचा हा खूप मोठं व्यासपीठ आहे. मी फक्त एकच वाक्य म्हणतो की निवेदन क्षेत्रात येण्याच्या अगोदर मला घरात ही लढाई करायला लागली होती. म्हणजे बाळाकाका कदाचित 10 वर्षात हे दुसऱ्यांदा ऐकत असेल माझ्याकडून. नेरूळमध्ये ऐकलं, आता परत थोडंसं दुर्लक्ष केलं की मी पूर्ण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षणक्रम पूर्ण करून हे सिद्ध करून दिलं घरातल्यांना की मी कुठेतरी कसे तरी पैसे कमवू शकतो. आणि आज 22 वर्ष झाली मी निवेदन क्षेत्रात आहे. तर जे विद्यार्थी आहेत तिथे बसलेले, प्लीज परसू द एंटायर सेट ऑफ एज्युकेशन. शिक्षण हा तुमचा मूलभूत पाया असलाच पाहिजे. आणि जर अमित साहेब आणि राजसाहेबांसारखे आपल्याकडे खंदे मार्गदर्शक आहेत तर शिक्षण थांबवण्यासाठी कोणीही तुम्हाला प्रवृत्त करू शकत नाही. ही तुम्हाला खूप मोठी विनंती आहे एका इंजिनियरकडून. ते असं नाही झालं आमच्या घरात मेरा बेटा इंजिनियर बनेगा, याच कॅटेगरीत इंजिनियर झालो, पण आय हॅव सर्व्ड अ लॉट ऑफ MNCs, सो आय नो व्हॉट इट टेक्स टू बी अ कॉर्पोरेट गाय. किती जण इथे इंजिनिअरिंग वगैरे? किती जण सध्याचा हॉट टॉपिक? मी येतो साहेबाले. मी खरंच काय पाठ करून नाही आलोय म्हणून, पण तुमच्या ताकदीमुळे मला जरा धडकी भरली. मी जेन्युइनली सांगतो. मी आज आता आधीचं आठवते ना का परत बोलू? ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवा. मला वाटतं की तुमची ताकद तुम्हाला कळली पाहिजे. आजपर्यंत म्हणजे आता तुम्ही गेल्या आठवड्यात बघा, आपण जेव्हा व्हॅनमधनं लोकांना बाहेर काढत होतो, विद्यार्थ्यांना बाहेर काढत होतो, हा माझ्यात कॉन्फिडन्स कुठून आला? तर मला माहिती आहे की तुमची ताकद माझ्या मागे आहे आणि राजसाहेब ठाकरे नावाची एक शक्ती माझ्या मागे आहे. म्हणून मला वाटतं की हा कॉन्फिडन्स माझ्यात आला. पोलीस पण तुम्ही बघितले असतील तर शांत का होते? घाबरलेले? तर मला वाटत नाही घाबरलेले. पोलीस आहेत ते, महाराष्ट्राचे पोलीस आहेत ते. मला वाटतं ते कुठेतरी आदरयुक्त एक हे होतं त्याला की दडपण, की कुठेतरी आपण शांत राहू. पण मला माहितीये या राज्यात पोलीस बांधवांसाठी जर कोण उभं राहिला असेल तर तो राज ठाकरे आहे आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक आहेत. ह्या गोष्टी आपण कुठेतरी आपली ताकद समजून घेतली पाहिजे. कारण आता मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, मी राजकारणी नाही ना, मला बोलता येतं, पण मला माहिती आहे की आपल्या राज्यात काय चालू आहे, आपल्या देशात काय चालू आहे. मी खूप भीषण एक परिस्थिती बघितली आहे गेल्या 1 महिन्यात. खूप भीषण. मी काठ्या घालून लोकांना मारताय, खिळे घालून लाठ्यांमध्ये लोकांना मारतायत काय, मुलींवर हात काय टाकतायत, कपडे काय फाडतायत. आत्ता ते चंद्रकांत दादा पाटील काय बोलले? चंपा काय बोलले ते? की दिल्लीत सगळ्या पोलिसांनी दगड उचललेत, आंदोलनात सगळे दगड उचललेत आणि त्या फुटप्रिंट वरनं ते आता आधार कार्डला लिंक करणार आहेत. सगळे चंपाच्या घरी पाठवा. मला वाटतं की ह्या तरुणांनी केंद्रातनं राजीनामा आणलाय, राज्यातनं आणायला वेळ नाही लागणार. तो एक मुलगा आठवतो तुम्हाला आंदोलनात जो बोलत होता मारा मला, मारा मला? तो आपल्या नागपूरचा आहे. मला अभिमान आहे त्याच्यावर. आपल्या फडणवीस साहेबांच्या शहरातला आहे तो. मला अभिमान आहे त्या मुलावर. पण आपल्या मुख्यमंत्री साहेबांना कधी वाटलं नाही की त्याच्यावर बोलावं. कारण राजकारणात आपण एवढे फसलोय. मला आज फक्त मी तुमच्यासमोर एवढं ह्याच्यासाठी चालू की तरुणांना एक मेसेज द्यायला आलोय. 5 वर्षातनं एकदा निवडणूक येते.
5 वर्षात एकदा तुम्हाला मतदान करायला मिळतं. मतदान तुम्ही कशासाठी करता? मला उत्तम रोजगार मिळावा, माझ्या मुला मुलींना उत्तम शिक्षण मिळावं, शेतकऱ्यांचं भलं व्हावं. आज दिवसाला 8 शेतकरी ऑन एन ॲव्हरेज आत्महत्या करतायत. लाडकी बहिणीचं मी बोलायला नको, आपल्या रस्त्यांमध्ये खड्डे नको. तुम्ही आमच्यासाठी एक उत्तम मुंबई पुणे बांधलंय ते एका महिन्यात कोसळायला नको. पेट्रोलमध्ये इथेनॉल नको. आपल्या बेसिक गरजा आहेत. या बेसिक गरजांसाठी तुम्ही त्याला 5 वर्षातनं एकदा मतदान करता. 4 वर्ष ते तुमची कामं करत नाहीत आणि 5व्या वर्षी तुम्हाला तुमची जात ही संकटात दिसायला लागते, धोक्यात दिसायला लागते. तुमचा धर्म हा तुम्हाला धोक्यात दिसायला लागतो. तुमची भाषा ही तुम्हाला धोक्यात दिसायला लागते. हे का होतंय हे पहिलं समजून घ्या. 4 वर्ष काही नसतं. 5व्या वर्षी काय येतं? कारण ते जिकडे अयशस्वी झाले तिकडे ते तुम्हाला आता फसवून फसवतायत की आता 5व्या वर्षी आम्ही हे करून मला वाटतं की ह्या गोष्टीवरनं हे लोक पेटतील. हे तुम्हाला कळायला पाहिजे कुठेतरी. हे असं सहज जाऊन देऊ नका. ते 4 वर्ष तुमची मारतात आणि 1 वर्ष तुम्हाला मलम लावतात. ह्या गोष्टी विसरू नका. मला तरुणांना एवढाच संदेश द्यायचा आहे की ज्या ह्या गोष्टी घडतात, ज्या तुमच्या आयुष्यात म्हणजे जे तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्याच्यासाठी एका माणसाला मतदान करता त्यांनी जर 5 वर्ष काम नाही केलं, बदला. त्या राजकारणाला तुमची भीती वाटू द्या. आता कसं झालंय की राजकारणाला एक फॉर्म्युला मिळालाय. 5व्या वर्षी काय करायचं, 5व्या वर्षी तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणून मी आज तुमच्या समोर आलोय आणि ते आपण आता ह्याच्या पुढे करणार आहोत. त्याच्यामुळे आपण आता 1 तारखेला सदस्य नोंदणी आपण आपली जाहीर करत आहोत. आजपासून मी सगळीकडे फिरणार आहे, जिथे जिथे शक्य होईल तिकडे जाणार आहे. पण जिथे शक्य नाही होणार, सदस्य नोंदणी झाल्यावर माझा महाराष्ट्राचा दौरा निघणार आहे. मला प्रत्येक सदस्याला भेटायचं आहे, मला प्रत्येक विद्यार्थ्याला भेटायचं आहे. आणि 1 असेल, 100 असतील, 1000 असतील, विद्यार्थी असतो, तरुण असतो, त्याची प्रॉब्लेम तेवढीच मोठी असते. आपल्यासाठी छोटी असली तरी त्याच्यासाठी मोठी असते. त्याच ह्याच्याने तुम्हाला ते समोर जायचंय. त्याच्यामुळे मी एवढंच सांगायला तुमच्या समोर आलोय. आणि मला वाटतं की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला वाटतं राजसाहेबांच्या हातो घडो आणि तो घडेलच. पण महाराष्ट्राला हेवा वाटेल अशी विद्यार्थी संघटना मला उभी करायची आणि मला वाटतं तुमच्या सहकार्याने मी ती उभी करू शकीन अशी मी फक्त प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात आज भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमात सदस्य नोंदणी अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला. अलीकडील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि अमित ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. याच कार्यक्रमादरम्यान अमित ठाकरे यांच्या भाषणात एक अनपेक्षित प्रसंग घडला. भाषण सुरू असताना ते अचानक थांबले आणि मला काय बोलायचं ते सुचत नाहीये, मी परत येतो असं म्हणत व्यासपीठावरून खाली उतरले. काही वेळानं ते पुन्हा व्यासपीठावर आले आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपलं भाषण पूर्ण केलं. या घटनेची उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. अमित ठाकरे म्हणाले की ज्या तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून केंद्रातला राजीनामा घेतला त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. हे मी खूप जाणून बुजून बोलतोय. मी दरवेळेस बोलतो राजसाहेब माझे वडील आहेत म्हणून नाही, ते राजकारणात आहेत म्हणून नाही, कारण ते प्रामाणिक आहेत. मी हे पण छाती ठोकपणे सांगतो की तुमच्यासारखे सहकारी मला मिळाले नसते तर मी राजकारणात टिकलो नसतो. जी आंदोलन आपण जी केलीत ती आंदोलने आपण विसरली पाहिजेत, कारण राज्याची परिस्थिती बिकट आहे. नव्याने आपण सुरुवात केली पाहिजे. आणखी वेगळे प्रश्न आपण घेतले पाहिजेत. मला काय बोलायचं सुचत नाहीये, मी परत येतो असं म्हणत अमित ठाकरे काही वेळासाठी व्यासपीठावरून खाली उतरले आणि पुन्हा भाषणासाठी आले. अमित ठाकरे पुढे म्हणाले की मी पाठ करून आलेलो नाही, तुम्हा सर्वांना बघून थडकी भरली. आतापर्यंत केलेली कामं विसरून जा. यापुढे आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवा. तुमची ताकद आम्हाला कळली पाहिजे. गेल्या आठवड्यात आपण व्हॅनमधून लोकांना बाहेर काढत होतो, विद्यार्थ्यांना बाहेर काढत होतो. हा आत्मविश्वास माझ्यात कुठून आला? मला माहिती आहे की तुमची ताकद माझ्या मागे आहे आणि राजसाहेब ठाकरे नावाची एक शक्ती माझ्या मागे आहे. म्हणून माझ्यात आत्मविश्वास आला
तेव्हा पोलीस देखील शांत होते, काही करत नव्हते. शांत होते कारण काय, पोलिसांच्या मागे राज ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिक आहेत. राज्यात काय सुरू आहे, आपण भीषण परिस्थिती पाहिली आहे. चंद्रकांत पाटील चंपा काय बोलले ते दगड चंपाच्या घरी पाठवा. केंद्रातला राजीनामा आणला, राज्यातला आणायला वेळ लागणार नाही. दिल्लीतील आंदोलनातील एका विद्यार्थी होता, मारा मारा म्हणणारा, तो नागपूरचा आहे, मुख्यमंत्र्यांच्या शहरातला आहे, पण मुख्यमंत्री त्यावर काहीही बोलले नाहीत. आपण मतदान कशाला करता, विकास व्हावा म्हणून ना. 4 वर्ष तुम्हाला मारतात आणि 1 वर्ष तुम्हाला मलम लावतात. ज्याला तुम्ही मतदान करता त्याने 5 वर्षात काही केलं नाही तर तुम्ही त्याला बदला. आजपासून आपण सदस्य नोंदणीला सुरुवात करतोय. सदस्य नोंदणी झाल्यावर मला भेटायचं आहे. विद्यार्थी कोणी असो, मी भेटणार आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र राजसाहेबांना घडवायचा आहे, तो घडेलच. पण महाराष्ट्राला हेवा वाटेल अशी विद्यार्थी संघटना मला बनवायची आहे. मला तुमची साथ हवी आहे, असं देखील अमित ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.